कल्याण जे कार्यालय त्यासाठी कार्यरत असतं आणि त्यामुळं वेगवेगळ्या मार्गाने त्यांनी केलेल्या उपकाराची थोडी कुठेतरी भरपाई व्हावी किंवा उतराई व्हावी म्हणून आपण या दृष्टीनं त्यांना मदत करत असतो किंवा त्यांना आपण सहायता करतो. मग ती स्कॉलरशिपच्या माध्यमातून असेल, मग ती त्या पेन्शनच्या माध्यमातून असेल आणि इतर अनेक सुविधा त्यांना दिल्या जातात शासनामार्फत. अनेक वीर पत्नींना जमिनी दिल्या जातात त्यांच्या अर्थार्जनासाठी, कुटुंब चालवण्यासाठी आणि हे सगळं केलं पाहिजे. मला आठवतं मी पहिल्यांदा जेव्हा अमेरिकेत गेलो आणि ते इतकं म्हणजे आपण करू शकतो सहज ते त्यांचा कुठलाही कार्यक्रम कुठलाही एकतर माजी सैनिकांना जेवढे म्हणून एंटरटेनमेंट म्हणजे डिस्नीलँडला गेलात तुम्ही, कुठल्या म्युझियम मध्ये गेलात तुम्ही, कुठल्याही कार्यक्रमाला गेलात आणि तर तुम्ही सांगितलं की आम्ही वेटरन म्हणजे मी माझी सैनिक आहे तर तो ऍक्सेस फ्री असतो. त्यांना कुठल्याही प्रकारच्या तिकिटाची आकारणी केली जात नाही. आणि ज्या वेळेला प्रोग्राम सुरू होतो त्यावेळेला सर्वात पहिल्यांदा सर्वजण उभे राहतात आणि तिथले सगळे म्हणून जेवढे माजी सैनिक तिथे हजर आहेत त्या कार्यक्रमाला त्यांना सॅल्यूट करतात. मला वाटतं हा एक सिंपल गोष्ट आहे जी आपण करू शकतो आणि ते एकदम अशी या गोष्टीला फार लागत नाही. पण हा सुद्धा एक आदर त्यांना आपण दाखवतो की बाबा तुम्ही आमच्यासाठी लढलात आणि मी सॅल्यूट केली. मला वाटतं सॅल्यूट ही सगळ्यात मोठी मानवंदना असते म्हणजे ज्याला आपण म्हणूयात की तो सगळ्यात मोठा ऑनर जी प्रत्येक युनिफॉर्म